आज आपण मक्यामध्ये पोहे घालून अगदी झटपट चविष्ट रुचकर असा होणारा नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत। मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता। सगळ्यात आधी एका मिक्सिंग जार मध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे, बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये मक्याचे दाणे आपल्याला 1 वाटी घालायचे आहेत। हे मी शिजवून घेतलेले नाहीत किंवा वाफवून घेतलेले नाहीत, तसेच मक्याचे दाणे घेतलेले आहेत। आता हे मिक्सिंग जार मध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे। रवा तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही येथे घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचा आहे। दही आंबट आहे त्यामुळे मी 2 चमचे येथे वापरलेला आहे। त्यानंतर हिरवी मिरची 1, त्यानंतर थोडंसं आल्याचा तुकडा इथे मी घातलेला आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदम बारीक टेक्स्चर मध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। गरज लागली तर मग यामध्ये पाणी तुम्ही घालू शकता। तर हे पहा, अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचा आहे। याच्यापेक्षा सैलसर बॅटर करू नका। या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 2 चिमट आपल्याला सोडा घालायचा आहे। खाण्याचा सोडा वापरलेला आहे। चांगलं असं आता या मिश्रणामध्ये सोडा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही सोडा नाही घातलात तरी देखील चालेल, पण सोड्यामुळे छान असा आपला पदार्थ हलका होतो। तर 2 मिनिटं चांगलं असं हे पीठ मी फेटून घेते। वेळ असेल तर तुम्ही थोडा वेळ सुद्धा हे पीठ बाजूला ठेवून देऊ शकता। तर सोडा घातल्यानंतर लगेचच आपल्याला आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे। आप्पे पात्र चांगलं असं गरम झालं की त्यानंतर आपल्याला हे मिश्रण या आप्पे पात्रामध्ये सोडायचं आहे। तर आता थोडं थोडं करत आप्पे पात्रामध्ये हे मिश्रण मी सोडून देते। तुम्हाला या मिश्रणामध्ये जर भाज्या आवडत असतील तर तुम्ही भाज्या घालू शकता। मुलांना देणार असाल तर भाज्या तुम्ही आवर्जून यामध्ये घाला, जसं की कोबी असेल किंवा मेथी असेल किंवा गाजर असेल। तर आता सगळं मिश्रण यामध्ये मी सोडलेलं आहे। वरतून थोडंसं तेल सोडायचं। त्यानंतर या आप्पे पात्रावर झाकण ठेवायचं आणि लो गॅसवर 5 मिनिटं आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपले ते आप्पे खालून छान असे भाजले गेलेले आहेत। वरतून थोडंसं मी तेल लावते, कारण परतल्यानंतर दुसऱ्या साईडने देखील छान असे भाजले जातील। त्यामुळे वरच्या साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता परतून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला मधला भाग मी परतून घेते कारण तो आधी शिजला जातो। तर आता हा परतून घेऊयात। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका। तर आता मी अशा पद्धतीने सगळे आप्पे परतून घेते। अतिशय पौष्टिक आणि एकदम हेल्दी असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे। झटपट होणारा आहे, जास्त वेळही लागत नाही। मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। वेगळी चटणी किंवा काहीही तुम्हाला करायची गरज लागत नाही। नुसतेच हे आप्पे खूप सुंदर लागतात खायला आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखीन पदार्थ ॲड करू शकता। वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। तर हे पहा, आप्पे आपले चांगले असे भाजले गेलेले आहेत दुसऱ्या साईडने देखील। आता हे सगळे आप्पे मी साईडला काढून घेते आणि इथे आपले मक्का आणि पोह्यांपासून मस्त वरून क्रिस्पी आणि आतून मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असे हे आप्पे तयार झालेले आहे। अतिशय झटपट पटकन होणारी रेसिपी आहे। नुसतेच खायला छान लागतात। तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा तुम्ही यासोबत झटपट होणारी चटणी आहे त्याच्यासोबत खाऊ शकता। पटकन रेसिपीला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।